नमस्कार मित्रांनो. खंडोबाची जेजुरी तुम्ही खूप वेळा पाहिली असेल, पण जेजुरी आणि मोरगावच्या अगदी मध्यभागी कऱ्हा नदीच्या काठी वसलेले एक किमान 1000 वर्ष जुनं रहस्यमय मंदिर तुम्ही पाहिलंत का? आज आपण आलो आहोत पांडेश्वर शिव मंदिरात. पुण्याच्या गर्दीपासून दूर एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण हे मंदिर आहे. चला तर मग उलगडून बघू याचा इतिहास. या मंदिराचं नाव पांडेश्वर का पडलं माहिती आहे का? असे म्हणतात की अज्ञातवासात असताना पांडवांनी हे मंदिर केवळ एका रात्रीत बांधायला घेतले होते, पण पूर्ण होण्याआधीच सूर्य उगवला आणि म्हणून या मंदिराचा काही भाग अजूनही अपूर्ण वाटतो. इतकंच नाही, पांडवाच्या हाताने ब्रह्मदेवाचा कमंडलू लवंडला आणि त्यातून शेजारून वाहणाऱ्या कऱ्हा नदीचा उगम झाला, अशी ही आख्यायिका आहे. मंदिराचं मुख्य बांधकाम यादव आणि चालुक्य शैलीतील आहे. खांबावर आणि द्वारावर असणारे कोरीव काम थक्क करणारे आहे. हिंदू मंदिरांच्या शास्त्राप्रमाणे मंदिराच्या आणि ईश्वराच्या रक्षणासाठी मुख्य द्वारावर जय आणि विजय किंवा भगवान शिवचे द्वारपाल नंदी आणि महाकाल अर्थात भैरवनाथ यांची शिल्पे कोरण्याची जुनी पद्धत आहे. मूळ मंदिराचे काम दगडी असून त्यावर चालुक्य आणि यादवकालीन स्थापत्य शैलीचे छाप दिसते. गाभाऱ्याच्या मागील बाजूस मोठे विटांचे बांधकाम आहे, जे 18व्या शतकात मराठा राजवटीत दुरुस्त केले गेले असावे. मंदिराबाहेर एका मोठ्या मंडपात शांतपणे बसलेला हा एक भव्य नंदी पाहावास मिळतो. आता आपण आलो आहोत गाभाऱ्यात. या जागृत शिवलिंगाच्या दर्शनाने एक वेगळीच ऊर्जा मिळते. आवारातच पांडवांची माता कुंती आणि स्वतः पांडवांची छोटे मंदिरे आहेत. इतिहास, संस्कृती आणि निसर्गाचा हा एक अद्भुत संगम आहे. मंदिरातले प्रचंड शिवलिंग बघून तुम्ही थक्कच होऊन जाणार. हर हर महादेव. या मंदिरातील शिवलिंग आकाराने प्रचंड मोठा आहे. सहसा इतर शिव मंदिरांमध्ये शिवलिंग जमिनीच्या किंवा जमिनीलगतच्या पातळीवर असते, मात्र येथील शिवलिंग खूप उंचावर आहे. हे भव्य शिवलिंग अंदाजे 5 फूट बाय 5 फूट आकाराचे कोरीव दगडी चौथाऱ्यावर म्हणजे सिंहासनावर विराजमान आहे. अशी सिंहासनावर स्थापित असलेली शिवपिंडी महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. एका कथेनुसार महाभारतातील भीम जेव्हा ब्रह्मदेवाचा कमंडलूतील पाणी घेऊन पळत होता, तेव्हा ब्रह्मदेव वळूची शिवलिंगे तयार करून पूजा करण्यासाठी थांबायचे. असे मानले जाते की ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पूजा केली तिथे पुढे चांगावटेश्वर, संगमेश्वर आणि नागेश्वर यांच्यासारखी मंदिरे उभी राहिली. आज या शिवलिंगाचे दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो आहे. आज दर श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीला या जागृत शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. मित्रांनो, जर तुम्ही जेजुरी किंवा मोरगावला जात असाल तर ही आडवाट पकडून पांडेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. पुण्याहून हे अंतर अवघं 50 किलोमीटर आहे.
पावसाळ्यात इथला परिसर आणखीनच नयनरम्य दिसतो. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन ठिकाणांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.